दोन गोष्टी, एक तर कायदेशीर पेच खरं तर कुणबी आरक्षणाच्या संदर्भातल्या आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटलांसोबत चर्चा, या दोन गोष्टींवरती कशा पद्धतीने सरकारची आता सध्या हालचाल सुरू आहे? नाही, आता शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेले आहेत जे आम्ही आता वाचतोय की सरसकट आरक्षण देता येत नाही वगैरे. परंतु जी मुख्य मागणी विशेष करून मराठवाड्यातील जनतेच्या करता जे हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी संदर्भात उल्लेख केला आहे त्याचा एक साधारण मसुदा तयार केलेला आहे. तो कायद्याच्या कसोटीला उतरला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट जनरलनी त्याचा अंतिम तो पाहावा अशी अपेक्षा आहे. परंतु आज आम्ही त्यासाठीच बसणार होतो. सकाळी काही माननीय मुख्यमंत्र्यांसमिती चर्चा झाली, परंतु या जनहित याचिकेमुळे मला वाटतं त्या थोडा विलंब झाला. मला वाटतं आज त्या संदर्भातला प्रारूप तयार होईल अशी अपेक्षा आहे. हा मसुदा जरांगे पाटलांच्या सोबत आपण त्यांच्याबरोबर काही हा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला नाही, जरांगे पाटलांसमवेत त्या मसुद्याची कुठली चर्चा झालेली नाही आहे. आता एक कारण ह्या जनहित याचिकेमुळे थोडासा विलंब झाला. तो झाल्यानंतर मग तो थेट त्यांना द्यायचा का त्यांच्याशी चर्चा करायची, अद्याप त्याच्यावर आम्ही काही ठरवलं नाही. परंतु आज ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्याच निर्णय प्रक्रियेमध्ये आज सगळ्यांचं लक्ष लागून होतं. आता माहिती अशी की त्यांना 2 दिवस मुदतवाढ आंदोलन करताना दिलेली आहे. पूर्ण निकालपत्र समोर आलेलं नाही. त्यामुळे कोर्टाचे निर्देश काय आहेत, काय पद्धती सरकारने फॉलो केल्या पाहिजे, आंदोलनकारांनी काय नियम पाळले पाहिजे, एकदा समोर आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण दुसरीकडे ज्या पद्धतीने त्यांची एकच मागणी होती सरसकट, आणि तुम्ही आता पण म्हणालात की सरसकट देणं हे कठीण आहे, गॅजेट असेल ते गृहीत धरलं जाईल, त्यासाठी नेमका वेगळा पर्याय मार्ग नेमका काय आहे? नाही, वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ती चर्चा केली. आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे. ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही. परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे. पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूद तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू. सर, ज्या दोन केसेसचा उल्लेख सातत्यानं होतोय, बाळासाहेब चव्हाण आणि सुहास दशरथे, तर त्या दोन केसेस संदर्भात नोंदवलेले निरीक्षण संपूर्ण समाजाच्या संदर्भात जेव्हा अभ्यास होईल तेव्हा समान पद्धतीनं लागू होईल की त्याला काही वेगळे निकष असतील? नाही, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल समोर असताना या सगळं आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा काही निर्णयाप्रत येऊ तर न्यायाचे जे निवाडे जेवढे झालेले आत्तापर्यंत ते काही दुर्लक्षित करून चालणार नाही ना. शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, ते निर्णय म्हणजे एक प्रकारचे ते निर्देशित असतात सरकारला. कोर्टाने ज्या पद्धतीने असंही म्हटलेलं आहे की उद्यापर्यंत दुपारपर्यंत सरकार कशा पद्धतीने आंदोलन हाताळत आहे हे आम्ही बघू, आणि पुन्हा एकदा 3 वाजता कॉम्प्लायन्स ठेवला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सरकारला त्यांची बाजू मांडायची आहे. 2 दिवसाची मुदतवाढ दिली असली तरी आता यामध्ये सरकारवरती सुद्धा जबाबदारी आहे की आंदोलक आणि सामान्य नोकरदार वर्ग यांच्यामध्ये कुठे काही होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली? नाही, आता पाहू ना, म्हणून म्हटलं की न्यायालयाचा निकाल आता पूर्णतः आम्ही वाचल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. परंतु निश्चित सरकारची जबाबदारी आहे. आपण जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न करतो आहे. आणि त्यांचा मार्ग शांततेनं त्यांचं आंदोलन आझाद मैदान सुरू आहे. परंतु जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे. ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे. म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करते त्यांना? हो, मला वाटतं तर जावं. मान्य उच्च न्यायालयाने जे आता निष्कर्ष नोंदवलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे. पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही. आता सर, आंदोलकांच्या हुल्लडबाजीचं प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं, परंतु जरांगे पाटलांनी असं म्हटलं की हुल्लडबाजी आंदोलक नाही तर सरकार करते, आणि 5.5 कोटी लोक आता काही दिवसात मुंबईतून धडकतील, मुंबईत जागा ठेवायला पाय ठेवायला जागा राहणार नाही, आंदोलकांवर दादागिरी सरकारनं करू नाही. सरकारने आंदोलकांच्यावर कधीच दादागिरी केली नाही. तर आत्तापर्यंत या आंदोलकांना मुक्तपणे त्यांचा संचार येऊ दिलं आहे. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या काय व्यवस्था ज्या निर्माण केले व्यवस्था तयार झालेल्या आहेत त्याचं पुढे सरकारने हस्तक्षेप केला नाही. लोकशाही मार्गानं सरकारनं जी काही सवलत देता येईल, जेवढी आंदोलक ज्या आहेत त्यांना मोकळीक देता येईल तेवढी दिलेली आहे. पुढे बळाचा वापर आतापर्यंत झाला नाही. परंतु म्हणूनच तर हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या मान्य उच्च न्यायालयासमोर गेलं, आणि न्यायालयाने आता मी म्हटल्याप्रमाणे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. त्याच्यावर मात्र आता सरकारला कारवाई करावी लागेल.
आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.